तुझा शुभारंभी शुभ कार्याला वंदूया गणाला शुभारंभी शुभ कार्याला वंदूया गणाला टाळ मृदुंगाचा नाद घुमला करू सुरवात मनाला हो वंदू चला रंग देवतेला करुणी वंदन चौकिताना तेथे पूजन देवकान करुणी वंदन चौकिताना तेथे पूजन वाचवे मनपती पदवाला करू सुरवाचन मनाला वंदू चला रंग देवतेला ज्ञानानंद गुरु माऊली
मंत्र शिवाचा टिकळेश्वरी हा स्वर घुमतो ओम नमो मंत्र शिवाचा स्वर घुमतो उदयानंद विद्यानंद हृदय माझा नांदतो उदयानंद विद्यानंद हृदय माझा नांदतो धन्य धन्य टिकळेश्वरी धन्य धन्य टिकळेश्वरी धन्य धन्य टिकळेश्वरी उंच टिकळी धन्य धन्य टिकळेश्वरी धन्य धन्य टिकळेश्वरी धन्य धन्य टिकळेश्वरी ज्ञानानंद गुरु माऊली आहे प्रेमाची सावली आहे प्रेमाची सावली आहे प्रेमाची सावली शिवनाम हरिनाम गजरमुखी हा गरजतो शिवनाम हरिनाम गजरमुखी हा गरजतो उदयानंद विद्यानंद उदय माझा नांदतो उदयानंद विद्यानंद उदय माझा नांदतो ओम नमो मंत्र शिवाचा टिकळेश्वरी हा सर्वगुणो ओम नमो मंत्र शिवाचा टिकळेश्वरी हा सर्वगुणो उदयानंद विद्यानंद हृदय
तीर्थक्षेत्री प्रभास तीर्थक्षेत्री ब्रह्मदेव आपल्या अर्धांगिनीसह विहार करताना ब्रह्मदेवांचे वीर्य एका जलाशयात पडले. ते वीर्य जलप्राशन करताना राजा अभिजित यांच्या राणीच्या उदरी गेले. या ब्रह्मदेवांच्या वीर्यापासून राजा अभिजित यांना एक पुत्र झाला. त्या पुत्र असुराला दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या भेटीला पाठवून देव आणि असुर यांच्यात भांडण लावून भूतलावर गंमत पाहती तो नारायण. शरण तुला रे शरण तुला गुरुराया हीच माझी देवपूजा. शरण तुला रे शरण तुला गुरुराया हीच माझी देवपूजा. शरण तुला रे शरण तुला गुरुराया हीच माझी देवपूजा. शरण तुला रे शरण तुला गुरुराया हीच माझी देवपूजा. शरण तुला रे शरण तुला गुरुराया हीच माझी देवपूजा. शरण तुला रे शरण तुला गुरुराया हीच माझी देवपूजा. शरण तुला रे शरण तुला गुरुराया हीच माझी देवपूजा. शरण तुला रे शरण तुला गुरुराया हीच माझी देवपूजा. या असुर नगरीत आपलं स्वागत आहे. पण या असुर नगरीत येण्याचं कारण नारायण. अरे असुरा तू या छोट्याशा राज्यामध्ये असं निवांत बसण्यापेक्षा तू या साऱ्या भूतलावर विजय संपादन करावं असं मला वाटतं. पण हो त्यासाठी तुला दैत्यगुरु शुक्राचार्यांची भेट घ्यावी लागेल. तुम्ही काय मला एक आनंदाची बातमीच दिली. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी असा तडक निघून जातो त्या कपिल मुनींच्या आश्रमात, त्या दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्या आश्रमात आणि त्यांचं दर्शन घेतो आणि त्यांचा आशीर्वाद त्यातील संपर्क करून घेतो. येतो ठीक आहे. चला तर मग झालं आपलं काम. आता फक्त पाहत बसायचं देव आणि असुर यांचं भांडण. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय.
भक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. तुझ्या मनात जे काय असेल ते सारं काही कथन कर. महादेवा, तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न आहात तर मला असा वर द्या. या साऱ्या भूलोकात, या साऱ्या त्रैलोक्यात मला कोणापासून भय नसावा. मला कोणापासून मृत्यू येऊ नये. सर्व राजा माझ्या आज्ञेत राहावे असं मला वरदान द्या. तथास्तु. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. देवादिदेव महादेव, देवादिदेव महादेव, या सुरपुत्र गणासुराला प्रसन्न झालं. आणि त्याने प्रसन्न होऊन या गणासुराला वरदान देखील दिलं. आता या गणासुराला कोणापासून भय नाही, कोणापासून मृत्यू नाही, कोणापासून याच संधीचा पुरेपूर फायदा उचलतो. याच संधीचा पुरेपूर फायदा उचलतो आणि हे सारं भूलोक, हे सारं त्रैलोक्य नामोहरण करून या गणासुराच्या मुठीत घेतो. म्हणजे खऱ्या अर्थानं या साऱ्या त्रिभुवनाचा, या साऱ्या त्रैलोक्याचा अधिपती सम्राट होणार. मग वेळ कशाला? तर या सर्वात आक्रमणाला सर्वप्रथम भूलोक यावे राजे यावे. या कपिल मुनींच्या आश्रमामध्ये आपलं स्वागत आहे. मी आपली काय सेवा करू इच्छितो. कपिल मुनी, या साऱ्या भूलोकात फिरून मी फार थकून गेलो. मला खूप भूक लागली. तेव्हा मी म्हणतो तुम्ही माझ्या भोजनाची व्यवस्था करावी. चालेल राजे चालेल. तुम्ही माझ्या कुटीमध्ये येऊन स्थान बनवा. मी आपल्या भोजनाची व्यवस्था करतो. ठीक आहे, चला तर. कपिल मुनी, तुम्ही दिलेल्या भोजनामुळे मी खरोखर तृप्त झालो. पण मला एक गोष्ट ध्यानात येत नाही. एवढ्या कमी कालावधीत तुम्ही माझ्या भोजनाची व्यवस्था कशी बरं केली? राजे, हे सारे भोजन बनवण्यासाठी माझ्याकडे असलेल्या चिंतामणीची मला मदत झाली. काय? होय, या चिंतामणीच्या बळावर तुम्ही माझ्या भोजनाची व्यवस्था केली? या चिंतामणीच्या बळावर मी साऱ्या भोजनाची व्यवस्था केली. बरं, चिंतामणी तुमच्याकडे काय कामाचा? तो माझ्याकडे अधिक शोभून दिसेल. चिंतामणी मी माझ्या तपस्याने मिळवला. या कामावर तू सोडून दे. अरे सोडून दे आता भाऊ. काय मिळणार आता? माझा चिंतामणी तुला मिळणार. अरे
चिंतामणी, हा चिंतामणी तर मी हस्तगत केला. आता या चिंतामणीच्या बळावर सर्वत्र हाहाकार माजून देतो आणि या साऱ्या त्रिभुवनावर, साऱ्या त्रैलोक्यावर या गणासुराचं राज्य प्रस्थापित करतो. माझं सर्व मनोइच्छित मी पूर्ण करणार या चिंतामणीच्या बळावर. पण ही आनंदाची बातमी माझ्या साथीदाराला सांगितली पाहिजे. त्याला नक्कीच आनंद होईल. आपण त्याला हात पाहू. अरे घरासुरा, आलो स्वामी. कपिलमुनींच्या आश्रमातील चिंतामणी आता या चिंतामणीच्या बळावर सर्वत्र आपण हात करूया आणि आपण आपलं राज्य प्रस्थापित करूया. माझ्या रायगडाचे आम्ही वर करी, माझ्या रायगडाचे आम्ही वर करी. शिवराय माते पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. शिवराय माते पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. माझ्या माझ्या जीवमान जाणले रयतेच मळमा, माझ्या जीवमान जाणले रयतेच मळमा. आम्ही मावळे सारे तुझे पुजारी, आम्ही मावळे सारे तुझे पुजारी. शिवराय माझे पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. शिवराय माझे
हरी शिवराय माझे पांडुरंग हरी पांडुरंग हरी शिवराय माझे पांडुरंग हरी पांडुरंग हरी. आपले स्वागत आहे. नारायण नारायण. प्रणाम प्रणाम इंद्रदेवा प्रणाम. या ब्रह्मपुत्राचा प्रणाम स्वीकार करा. नारायण नारायण. कसं काय नाही केलं? नारायण नारायण. देवाधिपती शची नरेशा देवाधिपती शची नरेशा शिव शंभोंच्या वरामुळे तो गणासूर नावाचा दैत्य फार उन्मत्त झालाय. त्याने भूल पाताळ जिंकून येथील राजांना आपला दास बनवलाय आणि आता तो आपल्यावर चाल करून येतो. तेव्हा आपण सावध राहा. नारायण नारायण. एवढे द्या सुनाला. येतो मी त्याचा समाचार. यावे आपण. ठीक आहे येतो मी. तुझा कर्तनकार म्हणजे मला तू ओळखला नाही. अरे या भूलोकाचा सम्राट म्हणतात मला. तुझी ही अमरावती हस्तगत करण्याकरता हा गणासूर या ठिकाणी उभा टाकला. बरं मला तुझ्या अमरावती माझ्या पोटात आणि मुखाला चालता हरतो. तुला माझ्या पराक्रमाची कल्पना नाही. आल्या पावली परत जा, नाहीतर प्राण उठतील. काय म्हणे आल्या पावली परत नाही तर फुकटच्या प्राणाला बक्षी. अरे तुला या गणासुराच्या पराक्रमाची कल्पना नाही. अरे हा संपूर्ण भूलोक या गणासुरानं केव्हा ताब्यात घेतलाय. अरे आता तुझी ही अमरावती हस्तगत हा गणासुर अमरावती कशी वाचत समस्त देवदेवतांचा राजा या गणासुराचं युद्ध अर्धवट सुटतो. अरे हा कसला देव? हा तर पळपुटा देव. हा तर पळपुटा देव. पण हा त्या वैकुंठ नगरात तर गेला नाही ना. त्या विष्णुदेवाच्या आश्रयात नक्कीच गेला असणार त्या वैकुंठ. त्या विष्णुदेवाच्या आश्रयात असंच जातो त्याच्या मानवाचा वैकुंठ नगरात. आणि त्याची वैकुंठ नगरी त्याची देखील वैकुंठ नगरी या गणासुराच्या मुठी. या गणासुराच्या मुठी म्हणजे या त्रैलोक्याचं दुसरं राज्य. या त्रैलोक्याचं दुसरं राज्य या गणासुराचं. या गणासुराचं. या गणासुराचं. चल परत जाऊया त्या वैकुंठ नगरीत.
हे भगवंता दीन दया हे भगवंता दीन दया भक्त हा गेला तू सत्यनारायणा माझी नौका किनाऱ्याला सत्यनारायणा माझी नौका किनाऱ्याला सत्यनारायणा माझी नौका किनाऱ्याला हे भगवंता दीन दया हे भगवंता दीन दया भक्त गेला तुझा सत्यनारायणा माझी नौका किनाऱ्याला त्याने इंद्राची अमरावतीचा केव्हा साधित केले आणि आता तो आपल्या या वैकुंठावर तुम्ही काहीच चिंता करू नका. या साऱ्या विश्वाला मी त्या असुरापासून मुक्त करेन. यावे आपण. ठीक आहे, येतो मी. नारायण
या वैकुंठ नगरीचा मोह सोडून दे आणि आल्या पावली परत जा. आल्या पावली परत या गणासुराला सांगतो या गणासुरा अरे विष्णुदेवा तुला या गणासुराच्या पराक्रमाची कल्पना नाही. हे संपूर्ण भूलोक आणि त्या समस्त देवदेवतांचा राजा इंद्र याची अमरावती तर मी केव्हा ताब्यात घेतले आणि आता तुझी वैकुंठ नगरी ही तुझी सुवर्ण नगरी ताब्यात घेण्याकरता हा गणासुर या ठिकाणी बाजार गणासुरा एवढी गर्वाची भाषा बरी नाही समजलं. गर्वाचं धर मी खाल्ले असतं. एवढे मात्र विष्णू बोल. तुझी फालतू बडबड आणि मुकाडाला चालता हो ही वैकुंठ नगरी माझी आहे. गणासुरा तुझ्या अंगात सामर्थ्य असेल ना तर खेळ माझ्याशी जाऊ ना. कधी नगरी पाहतो तुझी तू वैकुंठ नगरी कशी पाहतो बघ. अरे मी तर पाहतो मग वेळ कसा बोल राहू दे. पळून गेले. अरे या सर्व देवदेवतांना झालंय तरी का या गणासुराच्या पराक्रमापुढे कोणत्याही देवदेवतांचा निभावच लागत नाही. पण हा विष्णुदेव गेला तरी कुठे? नक्कीच गेला असणार त्या कैलास पर्वतावर त्या गोसावड्याच्या आश्रयात. असं जातो त्याच्या मागोमाग त्या कैलास पर्वतावर पण त्या गोसावड्याला देखील युद्धाचं आव्हान देतो आणि त्याच्या कैलास म्हणजे देव तो असुर माझ्या द्वाराने उन्मत्त झाला आहे. काय झालं होतं? सगळी ते कसं धर्मामध्ये वेळ न घालवता तुम्हीच त्याचा बंदोबस्त करावा. नारायण नारायण थोडा वेळ वाट पाहूया. आळंदी हे पुण्यभूमी आळंदी हे गाव पुण्यभूमी
या मुलीवर या. आपले स्वागत आहे. प्रणाम देव प्रणाम. आणि हे काय आज सर्व देव एकत्र काही चिंतेचे कारण नारायण, या गणात सर्वत्र आकार बदलत आहे. त्याचा पराभव कसा करता येईल याचाच विचार करत आहोत आम्ही. देव तुमच्या असुराचा पराभव होणे अशक्य आहे. नारायण नारायण नारायण. देव हो तुम्ही सर्वजण मिळून त्या भूतलावर त्या कपिल मुनीच्या आश्रमितांना शरण जा. कारण कपिल मुनीच्या पोटी श्री गजानन अवतार घेणार आहे. त्या बालरूपी अवतारापासून त्या असुराचा नाश होईल. आम्ही कपिल मुनी आश्रमी जाऊ. कपिल मुनींना शरण जातो आणि स्त्रिया गजाननाला प्रसन्न करून घेतो. यावे आपण. ठीक आहे. गावे तरी डोक्याला. या आश्रमामध्ये आपलं स्वागत आहे. कपिल मुनी त्या गणासुराने सर्वत्र हाहाकार मजावलाय. काय करावं तेच काय कळत नाही. यावेळेस काहीतरी मार्ग काढा. देव मी निश्चिंत राहा. आपण सर्व मिळून श्री गणेशची आराधना करूया आणि त्या असुरापासून चिंतामणी आणि त्रिभुवन मुक्त करूया. ठीक आहे. गजानना 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 श्री गजानना हे गजानना 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 शब्द सुमनानी अर्पुनी तन्मना तुला तुझतो शब्द सुमनानी अर्पुनी तन्मना गजानना पंडित जाता शिक्षक वेदांता भाग्य विधाता सोडून
हे लंबोदरा, धन्य झालो आम्ही, धन्य झालो. तुम्ही लवकरात लवकर त्या गणासुराचा बंदोबस्त करावा. सौरभ पराकर या गणासुराच्या येण्याची चाहूल लागतात. या गणासुराच्या येण्याची चाहूल लागतात. हा कैलासपती शिवशंभो, हा कैलासपती शिवशंभो आपला आसन सोडून पळून गेला. म्हणजे आता या साऱ्या त्रिभुवनात, या साऱ्या त्रैलोक्यात एकच जय जयकार, एकच जय घोष. गणास गणास गणास, युगे 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 गणास, युगे गणास. नारायण नारायण. तर नारद मुनी चालू. आपण थोडा वेळ त्यांची वाट पाहूया. नक्कीच काहीतरी गडबड आहे. मनाला गोरे माझ्या भजनाची गोडी, मनला 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 गोरे माझ्या भजनाची गोडी. संतांचे ते रूप गोड, संतांचे ते रूप गोड, गात मी आवडी आवडी, गात मी आवडी आवडी, भजनाची गोडी, मनला गोरे माझ्या भजनाची गोडी, मनला गोरे माझ्या भजनाची गोडी, मनला गोरे माझ्या भजनाची गोडी. एक गोष्ट कायम ध्यानात ठेवा. या साऱ्या भूलोकावर आणि या साऱ्या त्रिभुवनावर, या साऱ्या त्रैलोक्यावर एकच सत्ता आहे, एकच राष्ट्र. या गणासुराचं अमर आहे, गणासुर अमर आहे. आणि म्हणूनच म्हणतो या ठिकाणी फक्त आणि फक्त एकच जयघोष झाला पाहिजे, एकच जयकार झाला पाहिजे. गणास गणास. बघ आपल्या उघड्या डोळ्यानं या गणासुराच्या येण्याची चाहूल लागतात. कैलासपती शिवशंभो आपला आसन सोडून पळून गेलाय. नारायण नारायण. अरे असुरा, अरे असुरा, तुझ्या या साम्राज्याला तडा देण्यासाठी, तुझ्या या साम्राज्याला तडा देण्यासाठी ते तिन्ही देव त्या कपिल मुनीच्या आश्रमी त्यांना शरण गेले. गजानन गगन अवतार घेणार आहे फक्त तुझ्या नाशासाठी. तोंडाचा शब्द तोंडात ठेव, नाही तर ही वळवळ पडायची. माझा नाश करण्यासाठी, माझा नाश करण्यासाठी तो गजानन अवतार घेणार आहे त्या कपिल मुनीच्या आश्रमात. हो. अरे असं
आणि त्या कपिल मुनींचं नाही त्या बालकाला चुटकीसाठी चिडून टाकला तर नावाचा गणासूर नावी नावाचा अरे हे असुरा तुझ्या नाशासाठी आणि चिंतामणी रक्षणासाठी श्री गजाननाने बालपणे अवतार धारण केला हे नाहीतर विनाशकाले विपरीत बुद्धी कधी लागेल रे वेड्या तुला कधी लागेल नक्कीच नक्कीच काहीतरी कल्पना आहे मला सावधगिरी बाळगली पाहिजे. नक्कीच काहीतरी कल्पना कोण आहे? माझा का या गडासुराचा का? पुत्र गणेश या गडासुराचा गणेशा मला मृत्यूदंड या गडासुराला अरे गणेशा तुला या गडासुराच्या पराक्रमाची कल्पना नाही. अरे प्रत्यक्ष 33 कोटी देवदेवतांचं या गडासुराच्या पराक्रमापुढे काहीच चाललं नाही. तू तर बालकच बालक तुला तुर्कीसाठी किती टाकेल समाधान किती ताकद आहे एवढी जर तुझ्या पाऊल पाशात ताकद आहे ना तर खेळ खेळ या गडासुराची
प्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा पुत्र शिवाचा तो सुंदर ज्ञान कलेचे माहेर घर पुत्र शिवाचा तो सुंदर ज्ञान कलेचे माहेर गणरायाचा करू जागर चला वाजत गाजत नाचत आणूया देव माझा मोरेश्वरा चला वाजत गाजत नाचत आणूया देव माझा मोरेश्वरा पुत्र जीवाचा तो सुंदर ज्ञान कलेचे माहेर घर पुत्र जीवाचा तो सुंदर ज्ञान कलेचे माहेर घर गणरायाचा करू जागर चला वाजत गाजत नाचत आणूया देव माझा मोरेश्वरा चला वाजत गाजत नाचत आणूया देव माझा मोरेश्वरा चला वाजत गाजत नाचत आणूया देव माझा मोरेश्वरा चला वाजत गाजत नाचत आणूया देव माझा शोभन मंगल मूर्ती देवा उजरावरी रक्षणाची लाभत यावे देवा तो गुवारी रक्षणाची लाभत यावे देवा तो गुवारी रक्षणाची लाभत यावे देवा तो गुवारी तुझे नाम नित्य वदाया आतुर वैकारी तव चरणी लीन सदा मी राहू जन्मांतरी रूप पाऊसला मनोहर गोड गुलाबी ते गोजिरा रूप पाऊसला मनोहर गोड गुलाबी ते गोजिरा चला गुणाचा तुकाला धरा चला वाजत गाजत नाचत आणूया मोरेश्वरा चला वाजत गाजत नाचत आणूया देव माझा मोरेश्वरा चला वाजत गाजत नाचत आणूया देव माझा मोरेश्वरा चला वाजत गाजत नाचत आणूया देव माझा मोरेश्वरा
संकटाशी धावून येशी दूत विघ्नहारी जगमग डोले नाव यावी तो किनारी जगमग डोले नाव यावी तो किनारी जगमग डोले नाव यावी तो किनारी रूप पाऊसला मनोहर थोडा गुलाबी ते गोधीर रूप पाऊसला मनोहर थोडा गुलाबी ते गोधीर गला गुणाचा दुकाला धरा गला वाजत गाजत नाचत आणूया देव माझा मोरेश्वर 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 पुत्र जीवाचा तो सुंदर ज्ञान कलेचे माहेर घर पुत्र जीवाचा तो सुंदर ज्ञान कलेचे माहेर घर गणरायाचा कर्जागर गल्ला वाजत गाजत नाचत आणूया देव माझा मोरेश्वर 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 गल्ला वाजत गाजत नाचत आणूया देव माझा देव माझा मोरेश्वर चला वाजत गाजत नाचत आणूया देव माझा मोरेश्वर रविराज यांकडून या गणपतीच्या आराधनेच्या गीताकरिता हे गीत पुन्हा एकदा सादर करण्याकरिता 201 रुपयांचा मंजुळवारा पहाटेचा मंजुळवारा पहाटेचा मंजुळवारा स्पर्शी तो मनाला झोंबतो अंगाला कोंबड्याने बांग दिली जाग गोकुळाला कोंबड्याने बांग दिली जाग गोकुळाला पहाटेचा मंगळवारा स्पर्शितो मनाला कोंबड्याने बांग दिली जाग गोकुळाला कोंबड्याने बांग दिली जाग गोकुळाला पहाटेचा मंगळवारा पहाटेचा मंगळवारा पहाटेचा मंगळवारा स्पर्शितो मनाला कोंबतो अंगाला कोंबड्याने बांग दिली जाग गोकुळाला कोंबड्याने बांग दिली जाग गोकुळाला पहाटेचा मंगळवारा स्पर्शितो मनाला कोंबतो अंगाला कोंबड्याने बांग दिली जाग गोकुळाला कोंबड्याने बांग दिली जाग गोकुळाला नभांगडीचा मर्त्या फुटले अंगणी किरणांची जगल अंगणी किरणांची जगल अंगणी किरणांची जगल रांगोळीला सजला गोपिका नवल ते वाटलं गोपिका नवल ते वाटलं गोपिका नवल ते वाटलं गाणी गाती गोप जगलाला नंद जगलाला कोंबड्याने बांग
गोपगडी गोटा माझ जाती काय भरले मे अंबरती दूध तानुल्या पागती रानमाळी तो वनमाळी बसला सुराला यमुना फिराला गोमड्याने वाघदिने दाग गोकुळाला गोमड्याने वाघदिने दाग गोकुळाला आगेचा मंजुळवारा स्पर्शिका मनाला गोमकाला गोमड्याने वाघदिने दाग गोकुळाला गोमड्याने वाघदिने दाग गोकुळाला मुकुंदा हडवितो अग्निवा मुकुंदा हडवितो अग्निवा गोरी तो हाते श्रीमा गणनिया तो सावळा कृष्ण मुरारी अवगळ तो कटाळ नंदा हरी गणनिया तो सावळा कृष्ण मुरारी अवगळ तो कटाळ नंदा हरी आडवती पडत जगा मोडी तो हात दे मुकुंदा हरे तुमची
सामळा कृष्ण मुरारी अवकळ कोपटळ नंद सहरी घडमिळ तो सामळा कृष्ण मुरारी अवकळ कोपटळ नंद सहरी आडवती पडल्याची गाय ओढतो भांडे मुकुंदा हळतो जीवा ओढतो भांडे मुकुंदा हळवितो मोतीवा उघडितो मोते श्रीमा वाजवी तू मधुर वासरी होते मी बावरी मी बाई आणयाची नारी प्रीत म्हणे माझी तुझ्यावरी नातं आपलं 7 जन्मांतरी ऐकून होते मी बावरी पती माझ्यावर संशय करी सासू माझी रोजच जात करी आपण तर गावल्याच्या नारी लोणी विकतो मुत्रा बाजारी अडवई नंदसारी अडा मारून खोडील गागारी मी विचारता लोणी फेकली माझ्या तोंडावर सगळे तारा अगं तुला माझा विचार माहित आहे का ग अगं आपण पोरे मथुरच्या बाजारला चाललोय बघ मग चल तर आपण बाजारात जायचं खरं पण आपल्याकडे सांगितलं अगं ती वरच्याची मावशी आहे बघ मी टाक मारते भाऊ अगं मावशी मावशी का मावशी आले ग आले हल गणराज महाराज भूषण मयेकर गणराज महाराज भूषण मयेकर उर्फ सुशांत मीरा मीरा अगतारा मीरा मीरा अगतारा हक मारी लगा मौसीला मीरा मीरा अगतारा हक मारी लगा मौसीला अगतारा हक मारी लगा मौसीला मीरा मीरा अगतारा हक मारी लगा मौसीला मीरा मीरा अगतारा हक मारी लगा मौसीला मीरा मीरा अगतारा हक मारी लगा मौसीला मीरा अगतारा हक मारी लगा मौसीला मीरा मीरा अगतारा हक मारी लगा मौसीला वल बसुनी म्हातारी लकौस राजाच्या मातुरेला बसुनी म्हातारी लकौस राजाच्या मातुरेला तुझा जोडीला तुझ पाजुनी आणवऱ्याला मी आले तुझा जोडीला तुझ पाजुनी आणवऱ्याला अगतारा हक मारी लगा मौसीला मीरा अगतारा हक मारी लगा मौसीला नैनी काजळा सिंदूर भांगला स्पर्श करीते बटगाला स्पर्श करीते बटगाला
गजरा मारून केसाला मी आले तुझ्या जोडीला उठपा जोडीला नवऱ्याला आका मारे लगा मोठेला आका मारे लगा मोठेला आम्ही पोरी मिळून मग तुझ्या बाजारला चाललोय बघ. तुझा विचार मग चल तर. चल मावशी सांगितलं पाहिजे. मी घेतलं विकला दूध. हो शंकरा तिकडे ये रोया वाळवे यांकडून मावशीसाठी 51 रुपयांचं पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय रोया. अंड्यावर अंडे घेतले 7 त्यावर ठेवली साखरेची परात 12 युद्ध पंखाचे घरे रोयाराव दिसतात बरे पण बाई नांदवतील तेव्हा घरे. श्री चंडिका हौशी कलाकार नमन मंडळातील असूर रक्तबाजीचा भूमिका करणारे मानस गोताड यांचा जन्मदिवस आहे. तरी मावशीनं मानस गोताड यांचं नाव घ्यायचं आहे. त्याच्याकडून आलेलं आहे पारितोषिक 101 रुपयांचं. मानस जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र मानस मानसरावांचं नाव घ्यायचे त्यांच्याच नावाचे घालते मी मंगलसूत्र. झालो. पूर्वी आणि आर्यन मंगेश रेवाळे पूर्वी आणि आर्यन मंगेश रेवाळे यांकडून छोट्या गवळणीसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलंय. विराज विकास मोरे यांकडून छोट्या गवळणीसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलंय. तसेच वैष्णवी विकास मोरे यांकडून छोट्या गवळणीसाठी 101 ला 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 ला
यशोदेने वाहिला यशोदेने पाळिला रंग तुझा सावळा अंगिना नाकला पाहुनी रूप तुझे फुलले मना घनश्याम श्याम श्याम केळे कुंजवना 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 देवकीने वाहिला यशोदेने पाळिला रंग तुझा सावळा अंगिना नाकला पाहुनी रूप तुझे फुलले मना घनश्याम श्याम श्याम केळे कुंजवना 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 हे पुढचे पात्र असून गेले होते गायचे मुळे भगवान विष्णूला शरण गेले त्याचे आकाश मंडली माय रचना असते यतीने देव मिळून दुष्टाचा नाश करण्यास अवतार तयार झाले 3 तळ सप्त पाताळ भ्रमण करणारा दुष्टाचा नाश करणारा विष्णू अवतार होती नित्य श्रीकृष्ण भगवान बोला कुंडलिका वरदे अरे हो आश्रमत्र बाजार सारे गावणे चाटपट करून मोठ्या बाजरी चाललाय त्यांना आपल्याकडे पाड अटकन करून गेली पेंदू सुद्धा त्यांनीच पाहिजे अरे पेंद्या अरे सुदामा आलो देवा कृष्ण देवांचं आम्ही उखास गाई राखी तो कुंजवनास कृष्ण देवांचं आम्ही उखास गाई राखी तो कुंजवनास या हो गोकुळ गावात एकच राजा देव कृष्ण माझा 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 कृष्ण देवाचे आम्ही उखास काही राखीतो कुंजवनास कृष्ण देवाचे आम्ही उखास काही राखीतो कुंजवनास या हो गोकुळ गावाचा एकच राजा देव कृष्ण माझा 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 देवा मुझा कृष्ण भला सुखी ठेवीत गोकुळाला सारे जग हे तुझती त्याला देवकी नंदना सावळा देवाला भेटीला घ्यावा प्रणाम
का बरं हाक मारली? अरे पेंद्या अरे सुदामा सारा गोणी ताटमाट करून मथुरेच्या बाजारी चाललाय त्यांना पिंपळाच्या पर्यटक नेम कर्मचारी मी तुमच्या जवळ सोबत आहे तोच मी जशी आज्ञा देव बाप्पा. अरे एक पेंडा आणले सुद्धा मा. अरे आपला देव बाप्पाने मोठी कामगिरी सांगितले. मोठी कामगिरी आणि ती रे कोणती? तू काय ऐकलीस नाही? काय नाही ऐकली? एवढे सांगतो ती आई 16 सहस्र 360 गोपिका 16 सहस्र 360 गोपिका 8 नाट करून दह्या दुधाचे मान भरून मोठ्या प्रेमाने मथुरेच्या बाजारी चालल्या. काय सांगतोस का? त्यांना पिंपळाच्या वर येणारी कामगिरी आपल्या दोघांवर सोपवले. आपल्या दोघांवर ही कामगिरी नक्की करणार. तू करणार? मी नक्की करणार. अरे पण जेवढं नाही तुझं थोडा वेळ वाढ होईल नक्की येतील ना. अरे मला असं मोठ्या तोंडात सांगतो कामगिरी करतो म्हणून. लहान असतील तुला खरंच जमणार. मला खरंच जमणार. तुला खरंच जमणार. मला खरंच जमणार आहे ही कामगिरी तुला जमेल. अरे मला ना मला पण नाही जमणार. मग एवढा बॅडकर का तुलाच का झाला? ही कामगिरी ना तुला झेपायची ना मला झेपायची. अरे कामगिरी करताना बघ ओळखी जाय का बघ इकडे बघ मी इकडे बघ बघ मित्र तुझा त्याला बियाक मारून नक्की येईल का? नक्की येणार. बरं हाक मारणार. अरे ये अरे बाबा ये अरे ये मला काय दिसतोय तुझं? अरे येडे हाक मारली यायला पाहिजे. तुझं आता नाव विचारलं इकडे मित्र तुझं ना तुला नाव सांगायला नको. तुला नाव सांगायला सांग त्याचं नाव. कामगिरी करेल ना करणार. मग हाक मारू म्हणतो काय नाही बोला. अरे पकडे रे पकडे. अरे बाबा इकडे ये. अरे इकडे लय मजा हाय. अरे भरपूर दही दूध लोणी खायला भेटणार आहे. हा ये लवकर. कारे सुदामा हाक मारिला. कारे सुदामा हाक मारिला. मी आले तुझ्या जोडीला न चुकली माझी गाय कपिला. मी आले तुझ्या जोडीला न चुकली माझी गाय कपिला. हाक मारेला.
अरे बाप्पा लाप्पा अरे ए,